महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत वाळू माफियांना पक्षप्रवेश, भाजप नेते आशिष देशमुखांचाच बावनकुळेंवर हल्लाबोल, भाजप जिल्हाध्यक्षांची सारवासारव। पुणे गैरव्यवहार प्रकरणातील अमेडिया कंपनीला बाजू मांडण्यासाठी सलग दोनदा मुदतवाढ, अमेडिया कंपनीला सामान्यांसारखी वागणूक का नाही, दमानी यांचा सवाल, तर कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी मुदतवाढ दिल्याचं बावनकुळेंचं स्पष्टीकरण। आमदार संतोष बांगर सर्वच नेत्यांच्या रडारवर, मटक्याला द्याल लीड, हिंगोलीचं होईल बीड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक भिसेंचा हल्लाबोल। सरकारी तिजोरीवरून दोन दादांमध्ये जुंपली, तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे तर तिजोरी मालक आमच्याकडे, निधी वाटपावरून चंद्रकांत पाटलांचं थेट अजित पवारांना आव्हान। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम, ओबीसी आरक्षणाबाबतची पुढील सुनावणी शुक्रवारी, आजच्या सुनावणीत कोर्टाकडून आयोगासह सरकारवर नाराजी। उलेवाड्या पालकत्वासाठी समता परिषदेचं सरकारला पत्र, दोन्ही पत्र 24 तासच्या हाती, तर बाबा आढाव यांच्या हमाल पंचायतकडून विरोध। डॉक्टर गौरीची आत्महत्या नाही, हत्या, एसआयटी स्थापन करून चौकशी करावी, गौरी गर्जेच्या आई-वडिलांची मागणी। माजी आमदार निर्मला गावित यांचा नाशिकमध्ये अपघात, दुर्घटनेत निर्मला गावित गंभीर जखमी, थरार सीसीटीव्हीत चित्रीत।